भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ताजा असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्यावर असाच हल्ला झाल्याची घटना घडली आहे। दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालाय। यात जखमी झालेल्या घोसाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर हल्लेखोर मॉरिसनं घटनेनंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली। दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मॉरिस भाईची शेवटची रील काय होती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मॉरिस भाईचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहिलं तर तो यावर खूप सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय। फेसबुकवर तर अनेकदा लाईव्ह येऊन आपल्या कामाची माहिती देताना दिसतो। आजच्या घटनेतही मॉरिस भाईनं माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना बोलावून फेसबुक लाईव्ह केलं। या दरम्यान त्यानं घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला। त्यानंतर त्यानंही स्वतःवर गोळी झाडत स्वतःला संपवलेलं आहे। मॉरिस भाईची शेवटची रील 29 जानेवारीला पोस्ट झालेली आहे। यामध्ये ते कुठंतरी बसले असून शेर को पकडने के लिए शेर ही चाहिए अशा स्वरूपाचे गाणे पार्श्वभूमीवर वाजत आहे। तर त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पाहूयात। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद झाले होते, मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघं एकत्र आले। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते। या लाईव्हमध्ये मॉरिस भाईनं अभिषेक घोसाळकर यांचं स्वागत केलं आणि सर्व मतभेद विसरून आपण दोघं एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर दोघं जण त्यांच्या परिसरासाठी कोणत्या गोष्टी करणार आहेत याविषयी देखील माहिती दिली। मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी बोलताना म्हटलं की एक चांगलं विजन घेऊन आम्ही सोबत आलेलो आहोत। नवीन वर्षात लोकांचा फायदा कशात आहे हे लक्षात घेऊन आम्ही काम करू। आम्ही आज 300 लोकांना साडी आणि रेशन वाटप कार्य केलेलं आहे। तसंच 10 तारखेला मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई ट्रिपसाठी बसेस पाठवणार आहोत। गणपत पाटील नगर, बोरिवली, IC कॉलनी इत्यादी भागातील लोकांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करू असं देखील त्यांनी म्हटलं। फेसबुक लाईव्हच्या शेवटी घोसाळकर म्हणाले की आमच्यामध्ये अनेक मतभेद होते, परंतु हे मतभेद दूर करून आम्ही आता एकत्र आलोय आणि लोकांसाठी नक्कीच चांगलं काम करू। अजून पुढे एकमेकांसोबत खूप चांगली काम करायची आहेत, ही तर फक्त सुरुवात आहे। आपण बाहेर जाऊ आणि कामाला सुरुवात करू असं सांगून मॉरिसनं घोसाळकर यांना फेसबुक लाईव्हमध्ये बोलायचं सांगितलं। नंतर पिस्तूल आणली आणि गोळीबार केला। एकूण 5 गोळ्या घोसाळकरांवर झाडल्या। त्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली।